पोरांना नाही रे, पोरांना बाळा, पोरांना लयच गडबड झालेली असती. हो देते, चपाती देते तुला. चहाचं कप. हो चहा पण बनवते. आता टाकणार. छान आहे. दादा चहा आणतोय. दादा चहा आणला का? माझ्यासाठी आणलं. या नाश्ता करायला सकाळ सकाळ. माग काय दिसते माहितीये? अभ्यास चालू आहे का? तर आमच्या घरी आज येणार आहेत छोटी छोटी पाहुणे 2. मग त्याच्यासाठी चाललाय अभ्यास. मग ते आले की त्यांच्यासोबत खेळायला नको का? इथं बघता एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला, एवढं प्रयत्नशील परमेश्वर, एवढा इतका अभ्यास चालू आहे आता. नाही तर काय करायचं? आता नको मम्मी, नंतर. आणि हे माझ्या गळ्यातल्यावर जरा लक्ष देऊ नका. वेदांनी रात्री माझ्या गळ्यातलं तोडले, म्हणून आहे ना तुम्हाला वाटले बिन गळ्यातल्याची पाकळी. गळ्यातले त्याने असं माझ्या ओढलं, ते 2 तुकडेच झाले त्या गळ्यातल्याचे. आणि पिल्लू इथं खेळते. कसं तोडलं मम्मी त्या गळ्यातलं तू? कसं ओढलं? असं कसं ओढलं? असं ओढलं आणि तोडलं त्याने माझ्या गळ्यातलं. तब्येत तर ठीक नाही, सर्दीमुळे रातभर वेदाने इतका त्रास दिलाय. कंटिन्यू 6 वाजता मी झोपले असेल. इतका रडत होता, भरपूर रडायला लागला तो. आणि सकाळची तर गडबड माहिती, मग उशिरा उठलं की अशी गडबड होती. यांना कामाला जायचं, नाश्ता करायचा, जेवण बनवायचं. आणि आता खूप वाजले ते, भरपूर वाजले ते. तुम्हाला दाखवून पुढं कोण येणार आहे आपल्या घरी. अजून तर आले नाहीत, पण येणार आहेत नक्की. बघा हे अभ्यास कसा करतो हा, तुम्ही बघा ना एकदा. त्याचं अक्षर बघा. आता हे तुम्ही ट्रोल करा ह्याला भरपूर जणांना. मला करतो हा तसा. अक्षर ह्याचं कळतं का? काय अभ्यास करतो. आणि इकडं काय चाललंय, आता मम्मी मार्केटवरनं आली, तुम्हाला दाखवते. मम्मी आता मार्केटवरनं आली. आणि फुलवल्ली भेटला तिला आता पण. मम्मी मग फुलं एवढी वल्ली का घालली? बाहेर असं बघा पाऊस पडते, तर सुट्टी कुठे भेटायची मला. आणि हा खातोय गहू. इथं चालू होतं गहू नीट करायचं काम, दळणच संपलं, माझ्या लक्षातच नाही ना. आता उद्या गुरुवार, म्हणजे गुरुवारमुळं काय भेटायचं नाही, पण करून ठेवायचं. बघा काल हे सकाळी हार केला ते. आता वारीसाठी भरपूर लोकांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, आमच्या मम्मी सांगते काल झाली. काल आम्ही अक्षरशः 60 गजरे बनवले. 60. मग ते का बनवले, तर एक बाई आहे मम्मीची कस्टमर आहे, पण ती एवढी आगाऊ कस्टमर आहे ना. तिचं नाव काय ते तिला माहिती आहे. मम्मी तुला माहिती आहे तिचं नाव? नाही माहिती, नाव नाही माहिती मम्मीला तिचं. तिने काय केलं, स्कॅम केला आमच्यासोबत. म्हणजे असं लय वेळा झालेला आहे, पण आमच्या मम्मीला तरी अद्दल घडत नाही त्या गोष्टींची. आमची मम्मी काय करते, कोणाची ऑर्डर आणली ना, पैसे घेऊन येत नाही ॲडव्हान्स. आता मी कसं करते, मला कोणी ऑर्डर दिली तर मी त्याची लगेचच ॲडव्हान्स घेते. मग त्या मम्मीला म्हटली एक बाई मला 40 गजरे पाहिजे नाही. तर ठीक आहे 40 गजरे तो आणते. तर घरी आली, मला म्हणली आपल्याला 40 गजरे आणायच्यात. आणि ती बुधवारचं विकायला जात नाही सहजासहजी, बुधवारी विकायला जात नाही. म्हणून तरी ती काय म्हणली, तिला गजरे पाहिजे तर मी मार्केटला जाते. आता मार्केटला जायचं यायचं गाडी खर्च वेगळा
आणि परत तिला आम्हाला सामान नव्हतं आणायचं. काल तुम्ही बघितलं असतं माल किती आणलेला, सामान नव्हतं आणायचं. मग तिच्या गजऱ्यासाठी आम्हाला ती फुलं गजरे आणायला लागली. मग गजरे आता पालखीमुळे इतकी महाग ना, त्याचा एक झुपका असतो आपल्याला तर तुम्हाला माहिती असेल, 9चा झुपका असतो, 15चा असतो, 30चा असतो. आता 15चा झुपका देत होता 450 रुपयाला. 15 गजरे फक्त त्याच्यामध्ये 450ला. मग तो आणायचा कसा आणि विकायचा कसा, नाही का त्या बाईला आपण. मग आता आपल्याला डेलीची कस्टमर आहे तशी नाही की ती कधीतरीच घेते असं नाही. आणि त्याच्यानंतर मग तिने सांगितलं की आमची मम्मी म्हटली 20ला तुला गजरा देईन. 20 रुपये गजरा आणि बाहेर 40 रुपये गजरा, याच्यामध्ये फरक आहे का नाही. मग आम्ही मोगरा घेऊन आलो आणि तो मोगरा पण होता 550 रुपये किलोने आणला. 1 किलो मोगरा 550 रुपये किलोने. आणि ते गजरे वावायला आम्ही किती जण बसलो, मी, मम्मी, पप्पा आणि माझे मिस्टर. तुम्हाला माहिती आहे सिद्धांचे पप्पा आहे. आम्ही 4 जण बसलो. रात्री आम्हाला वाजले 2. तर तुम्ही सांगा, तरी हे लोक दुपारपासून बसलेले. आता एवढं तर स्पीड नाही आहे पोरांचं मध्ये हे काम ते सगळं बघायला लागतं. ते दुकान तिथं विकायला पण बसायचं, इथं पण घरातलं पण करायचं. माझ्या मागं स्वयंपाक आणि वेदान पण किरकिर करतो, मी पण किरकिर, म्हणजे मी पण आजारी होते. त्याच्यामुळं किती म्हणजे आम्हाला, मी झोपून गेलते. हे 2 जण कंटिन्यू करत होते. पण मी स्वयंपाक झाल्यानंतर आमचं जेवण 11 वाजता झालं. 11च्या नंतर आम्ही परत गजरे करायला बसलो. 2 वाजेपर्यंत केले. मग तुम्ही सांगा, ह्या चौघांची मेहनत 400 रुपयात मोजली जाईल का? हां, कोण करण असं एवढं. एक तुम्हाला सांगा ना, कोणतरी पाहुणे येणार आहेत आमच्या घरी. बघा सिद्धांत दादा घेऊन आला त्या आमच्या घरी. म्हणलं ना पाहुणे येणार आहेत, आले आमच्या घरचे पाहुणे. कोण आलाय, कोण आलाय? इथे आमची चिमोली चिमोली चिमोली. आणि हा आलाय गोलू दादा. गोलू दादा आलाय. कोण आलंय आपल्याला भेटायला? छोटीशी परी. परी तू कशाला आली इकडं? हा, सांग त्यांना, सांग कशाला आली तू इकडं? मॉमला भेटायला आली. हा, मॉमचं लाड कर परे. अयो परे आली. तू लाड कर, तू लाड कर आपल्या दिदीचा लाड कर ना. आताचे लोक आल्या ते बाहेर ना, म्हणजे खूप दिवसात ना आल्या. तुम्हाला कळणच कशासाठी आल्या. आता माझी बहीण आली आहे निगडीवर ना, तर तुम्हाला कशासाठी आली ते कळणारच व्हिडिओ मध्ये. पण तिचे 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, तुम्ही बघितलंच असतात. परी, परत यश, ते सगळेजण आले ते. आता झालं 5चा टायमिंग. ते बाहेर ना आले ते म्हणून आता त्यांना पटकन काहीतरी नाश्ता पाहिजे संध्याकाळचा. त्यासाठी नाही का येताना इडलीचं पीठ आता घेऊन आले. आमच्या इथं रेडीमेड पण भेटतं कात्रज डेअरीचं म्हणून. ते कात्रज डेअरीचं आलं. ते प्रमोशन करत नाही मी कात्रज डेअरीवाल्यांना, पण त्यांची क्वालिटी चांगली असते त्यासाठी आम्ही तिथूनच आणतो. म्हणजे अर्धा किलो भात झालं नाश्त्यापुरतं आता सगळं. मस्त गरम गरम डोसे. इथे चटणी पण आता मी बनवली म्हणजे वरण तडका तेल देऊन बनवली आणि छान असं वाटतं. इडली पण आहे, पण थोडीशीच केली मी ती इडली. एकच भांड केलं, पोरं मागत होते. आणि आता लय दिवसात चिल्ला पार्टी मम्मीला भेटली ना, तर मम्मीला सगळे चिटकून बसले. ते मम्मीचा आयफोन बघतात ते सगळेजण. बघितलं का? आहे कोण आहे परी? आता मस्त मस्त गरम गरम डोसे. बघा डोसे पण बघा किती छान. म्हणजे पहिला मी छोटासा पोरांसाठी करते. ते पोरांसाठी छोटे छोटे मिनी डोसे चालू आहेत माझे. आता मस्त मस्त डोसा झालेला आहे. त्याची चटणी पण झालेली आहे. परीला देऊ आपण. थांबा, एक डोसा टाकून जाते. अशी गडबड तर चालू असते, पण गरम गरम द्यायचं एक वेगळंच मज्जा पण असते. छान असं बनतोय. छोटं छोटं बनवते मी सध्या तर पोरांसाठी. चला आता आपण परीला देऊ. परी परी बघ, परीसाठी बघा डोसा आणलाय. परीसाठी आणलाय मस्त डोसा. परीला बघा कसा आवडतो. परी तुला आवडतो डोसा? हे सगळेजण नाश्त्यासाठी बसले ते. आता एकेकांना गरम गरम मस्त आणून द्यायचे.
काल सगळे लेकरं ते बघून सगळ्यांचा गोंधळ बघून व्हिडिओ काढायला टाइमच भेटला नाही, कारण की कधी दिवस संपला तेच कळलं नाही मला. आणि मग त्याचं काल एंड पण केलं नाही व्हिडिओचा मी. मग राहिलेला व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शूट करते, कारण की काय होतंय सगळी गडबड चालू होती एकदमच. आणि आज मस्त गुरुवारी आमचा उपास असतो ना, त्यासाठी मस्त देवपूजा ते सगळं झालेलं आहे. बाकी सगळं उरकलंय. आता दुपारचे वाजलेत आणि ह्यांना पण बाहेर जायचंय, तर म्हटलं फराळाचं पटकन करून द्यावं, ते जातील. पण तुम्हाला जर माझे व्हिडिओ अशीच आवडत असतील आणि बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.